प्रेक्षको नमस्कार, मी विश्वजित। आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि न्यूज अनकटची टीम सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही आलेलो आहोत शिवजन्मभूमी जुन्नर इथं। पाणी, रस्ते, ड्रेनेज या माझ्या सगळ्या प्राथमिक जबाबदाऱ्या असणार आहे, ते तर मी नक्कीच पूर्ण करणार आहे। स्मारक जे आहे त्यांना पण सुशोभीकरण करणे। आत्तापर्यंत माझे 4 वॉर्ड सगळीकडे फिरून झालेले आहेत। जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि आज आपल्यासोबत आहेत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तृप्तीताई परदेशी। ताई, न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत। धन्यवाद। मला हे सांगा की आता तुम्ही नगराध्यक्षपदासाठी अधिकृतपणे भाजपकडून तुम्ही उभे आहात। एक जवळपास आढावा घ्यायचा झाला तर एक 20 ते 25 हजार मतं आहेत या शहरात। या नागरिकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत तुमचा प्रचार हे करणं, हे कसं चालू आहे? म्हणजे एकंदरीत तयारी कशी चालू आहे? एकदम व्यवस्थित चालू आहे। आत्तापर्यंत माझे 4 वॉर्ड सगळीकडे फिरून झालेले आहेत। काही राहिले आहेत, थोडे दिवस आहेत, ते सगळे मी फिरणारच आहे। प्रतिसाद पण लोकांचा भाजपसाठी एकदम उत्स्फूर्तपणे आहे। त्यांचं असं म्हणणं आहे का तुमच्यामुळं आम्हाला कमळाला वोट द्यायची संधी मिळालेली आहे, म्हणून आम्ही नक्कीच कमळाला वोट करणार म्हणून। निश्चितच मी पाहतोय की आता जुन्नर हे एक ऐतिहासिक शहर आहे, एक पर्यटन केंद्र देखील आहे। जुन्नरसाठी तुमचा विकासाचा प्लॅन काय असणार आहे? विकासाचं धोरण काय असणार आहे? विकासाचा प्लॅन जर पाहिलं तर पाणी, रस्ते, ड्रेनेज या माझ्या सगळ्या प्राथमिक जबाबदाऱ्या असणार आहे, ते तर मी नक्कीच पूर्ण करणार आहे। परंतु ते सोडून आता जुन्नर हे पर्यटन तालुका आहे आणि त्याच्यात जुन्नर शिवजन्मभूमी, त्याच्यामध्ये अनेक वारसा स्थळे आहेत। आपण जर पाहिलं तर भुईकोट किल्ला आहे, ते असे पडण्याच्या अवस्थेत आले, जीर्ण झालेले आहेत। त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त निधी आणून संवर्धन कसं करता येईल याचं मी पहिले त्याच्याकडे लक्ष देणार आहे। त्यानंतर पाहिलं आपण तर जे आपले सैनिक होते, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे काय म्हणतो आपण त्यांना, स्मारक जे आहे त्यांना पण सुशोभीकरण करणे। काय होतं कधी कधी काही कार्यक्रमांमध्ये पर शिवसैनिकांच्या स्मारकमध्ये जाऊन मुलं वगैरे फोटो वगैरे काढणे असे प्रकार खूप वेळा झालेले आहेत। त्याला सुशोभीकरण करून ते कसं व्यवस्थित राहील आणि जास्त दिवस त्याचा आपल्याला एक काय म्हणतो आपण जास्त दिवस टिकेल, ते एक मी करणार आहे। निश्चितच जुन्नर शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि जी परंपरा आहे, जो वारसा आहे, तो पायाभूत सुविधांचा विकास तर तुम्ही करणारच आहात, पण हा वारसा एक महाराष्ट्रभर किंवा इतर देशातले जे पर्यटक आहेत त्यांच्यासमोर एक जुन्नरचे एक पर्यटनाचं एक केंद्र म्हणून कसं विकसित होईल आणि हा वारसा कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल यासाठी ताईंचे प्रयत्न असणार आहे। आणखी एक मला विचारायचं की जुन्नर म्हटलं तर आता नव्याने बरीच चर्चा होती की आपल्या इथं माणिकडोह आहे आणि ते बिबटा निवारण केंद्र आहे, बिबट निवारण केंद्र। तर मला हे विचारायचं की बिबट्याचा प्रश्न आता खूप चर्चेत आहे सगळीकडं आणि त्यातल्या जुन्नरमध्ये हा मुद्दा एकदम पेटलेला आहे। नागरिकांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे खूप, आणि बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात का असे प्रयत्न? जिथे जिथे बिबट्या म्हणजे शिवनेरीचा पायथा असेल, इकडं नदीकडचा एरिया असेल, जिथं बिबट्यांचं जास्त हे आहे तिथं AI कॅमेरे तर आम्ही लावणारच आहे। आणि त्याचबरोबर अजून नवीन काय करता येईल आम्हाला माणसांना हानी होऊ नये म्हणून, त्यासाठी पण नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे। तुम्ही एक महिला आहात, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काय वाटतं की काय व्हायला हवं? महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता पाहूयात अजून काय काय नवीन हे करता येईल। कॅमेरे तर हो आहेतच, पण बाकीचं पण चर्चा करूयात तशी आणि करूयात। निश्चितच एक ज्या 2-3 गोष्टी ताईंनी मांडल्या, जसं की पायाभूत सुविधा आहेत, याच्यासोबतच जुन्नर हे एक पर्यटन केंद्र देखील आहे आणि त्यासोबतच महिलांची सुरक्षा असतील किंवा नागरिकांची सुरक्षा असेल, या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी ताई प्रयत्नशील असणार आहे। तुम्ही मगाशी जो मुद्दा सांगितला की ऐतिहासिक वारसा जुन्नर शहराला लाभला आहे, मी पाहतो की केंद्रातही भाजपचीच सत्ता आहे, तुम्ही भाजपच्या उमेदवार म्हणून लढत आहात, तर केंद्राकडनं निधी मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करणार आहात तुम्ही आणि काय काय म्हणजे तुमच्या कशा योजना असणार आहेत? आता देशात मोदी जे आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस जे आहेत, नंतर आमचे भोसीचे आमदार महेशदादा लांडगे आहे आणि आमचे इथले जुन्नरमधले नेते जे आहेत आशाताई बुचके आणि संतोष नाना खैरे यांच्यामार्फत प्रत्येक पुरातत्व खात्यासाठी असेल, मी सांगितलं वारसा स्थळांसाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्याचा निश्चितच फायदा होईल केंद्रात सत्ता असल्यामुळं। मला हे विचारायचं आहे, महिला झाल्या
किंवा इथले जे युवक असतील, युवती असतील, तरुणांची संख्या देखील इथे मोठ्या प्रमाणात आहे. खास तरुण केंद्री, युवक केंद्री काही उपक्रम आपण राबवणार आहात का? महिलांसाठी तर काय होतं, गल्लीबोळ असतात. काही जागी रात्रीचे खूप लोकं बसलेले असतात. तिथं येण्या-जाण्यासाठी लेडीजला, महिलांना भीती वाटते. मुली असतात, शाळकरी मुली, कॉलेजच्या मुली. तिथे मी कॅमेरे सगळीकडे लावण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे स्कूलमध्ये मुलींना सॅनिटरी पॅड्स याच्यासाठी व्यवस्था करणार आहे. प्रत्येक स्कूलमध्ये, प्रायव्हेट असो आपली सरकारी स्कूलात, त्याच्यामध्ये पण करणार आहे. आणि युवक-युवतींसाठी जर झालं तर त्यांना रोजगारासाठी संधी कशी आपल्याला हे करता येईल, त्याच्यासाठी शासकीय मेळावे भरवणार आहे मी. का त्याच्यातून त्यांना मग शिकून आपल्याला परत रोजगारासाठी संधी उपलब्ध होईल. त्याच्यानंतर अजून एक माझ्या डोक्यात असं होतं का हेरिटेज वॉक काय होतं, त्याच्यातून पण युवक-युवतींना, जसे पर्यटक आपल्या जुन्नरमध्ये येणार आहेत, फिरतील, सगळे वारसास्थळ पाहतील, आपले शिवजन्मभूमी आहे, लेण्याद्री आहे, ओझर आहे, मग त्याच्यातून पण चहा, नाश्ता, हे हॉटेल्स वगैरे, युवकांना त्याच्यातून पण रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे अजून पाहिलं तर ज्यांचं शिक्षण झालं आहे पण अजून त्यांना नोकरी नाही आहे, त्याच्यासाठी पण शासकीय मेळावे मी भरवणार आहे. आणि त्याच्यातून युवक-युवतींना नक्कीच नोकरी भेटेल याची मला पूर्ण हे आहे.